आणि त्याचबरोबर मनाचा मोठेपणा दाखवून गेले 4 दिवसापूर्वी ज्यांनी आपल्या खेड तालुक्याच्या जनतेसाठी माघार घेऊन आपल्या महाविकास आघाडीला आणि खेड तालुक्यातील जनतेला शब्द दिला की यानंतरचा आमदार हा आपल्या महाविकास आघाडीचाच आमच्या सर्वांच्या सहकार्यानं असणार आहे। ते आपले सर्वांचे जीवाभावाचे मित्र अतुलभाऊ देशमुख असतील, दुसरे सहकारी युवा नेते सुधीरभाऊ मुंगशे असतील, अमोलशेठ दौंडकर असतील आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सभापती विजयभाऊ शिंदे, सभापती लक्ष्मणराव टोपे, उपसभापती क्रांतिताई सोमवंशी, जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई घनवट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हिरामन अण्णा सातकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रामदासाबा धनवटे, उपतालुका प्रमुख संजूभाऊ घनवट, अमोलदादा पवार, रघुनाथ शेठ लांडगे, राजमालाताई बुट्टे पाटील, त्याचबरोबर विजयाताई शिंदे, निलेशराव कड, वंदनाताई सातपुते, श्रद्धाताई सांडवोर, गीताताई मांडेकर, पूनमताई पोतले, विशाल झरेकर, आनंदराव गायकवाड, सुरेशराव चव्हाण, सुनीलराव दंद्रे, शरदराव जटार, ज्यांनी खऱ्या अर्थानं गेल्या 3 आठवड्यापूर्वी आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं मोहिते परिवारातील एक व्यक्तिमत्व आज त्यांच्याच कुटुंबातील पुढचा उमेदवार उभा आहे, तरी सुद्धा आपल्या व्यासपीठावर या ठिकाणी तालुक्याच्या जनतेसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला ते सयाजी मोहिते संचालक, महेंद्र शेठ गोरे, संतोषराव डोळस, संदीप भैया शिंदे, उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, सर्व पत्रकार बंधू, समोर उपस्थित असणारे या तालुक्याचा जे निर्णय घेणार आहेत येत्या आळंदीच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये, ते सर्व मतदार बंधू भगिनी, खेड तालुक्यातील सर्व तमाम नागरिक बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाविकास आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी जवळजवळ 15 ते 16 जण इच्छुक होते ताई, आणि प्रत्येक जण रथी महारथी होते। त्यामध्ये अनेकांनी आमदारकीच्या निवडणुका लढवलेल्या असतील, काही जण माजी आमदारांचे सुपुत्र असतील, कोण सभापती, कोण उपसभापती, कोण उद्योगपती, अशा 15-16 जणांनी या ठिकाणी ताई तालुक्याचा निर्णय ओळखून या ठिकाणी अतुलभाऊ, सुधीरभाऊ सहित सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि 2 पावलं मागे येऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या खेड आळंदी मतदारसंघातून लढण्याची परवानगी दिली। आपणा सर्वांना माहित आहे की माझ्या समाजकारणाला आणि राजकारणाला वारकरी संप्रदायाची जोड आहे। आपल्या मतदारसंघाला खेड आळंदी नाव आहे आणि आळंदीच्या माऊलींचा मी भक्त आहे। ज्या दिवशी माऊलींची एकादशी होती त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब आणि आपले संपर्क प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सचिनजी आहिर साहेब यांच्या शुभ हस्ते एकादशीच्या दिवशी मला एबी फॉर्म मिळाला। अतुल भाऊंनी आता सांगितलं की देवाच्याच मनात जर शिवसेनेला ही जागा असेल तर खऱ्या अर्थानं त्या सर्व मंडळींनी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे। अतुल भाऊ, भविष्य काळात तुम्ही तर या ठिकाणी जाहीरच केले, मला माहिती आहे की व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वांची किती मोठी ताकद आहे। महाविकास आघाडीचे शरदचंद्रजी पवार
पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि विशेष करून तालुक्यामध्ये जेवढे पक्ष आहेत त्या पक्षाचे जवळजवळ 70 ते 80% पदाधिकारी आपल्या व्यासपीठावर आहेत। तुमच्या सर्वांच्या जीवावर मी हे निवडणूक लढवत असताना मला सुद्धा भाऊ खात्री आलेली आहे की नक्की या तालुक्यातील सर्वसामान्य मायबाप जनता या तालुक्यामध्ये परिवर्तन करेल। विद्यमान खोटं बोलणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला घरचा रस्ता दाखवेल आणि त्याच माध्यमातून ज्यावेळेस मला हे भाऊ पद येईल त्यावेळेस तुम्ही ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ते पद माझं नसून तुमचं असणार आहे भाऊ, तुमच्या सर्व 16-17 जणांचं असणार आहे, महाविकास आघाडीचं असणार आहे। आणि त्याचबरोबर जी मायबाप जनता या तालुक्यातील या ठिकाणी मला मतरूपी आशीर्वाद देणारे ते सुद्धा प्रत्येक जण या तालुक्याचा आमदार असणार आहे। त्यामुळे मला ही निवडणूक माझ्या स्वतःसाठी लढवायची नाही। मी पहिलंच सांगितलं की मी सर्वसामान्य कुटुंबातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। गेले 24 वर्ष स्वर्गीय नारायणराव पवार, स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील, स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील, स्वर्गीय वसंतराव मांजरे, स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला मी नेता आहे आणि यांच्या माध्यमातून घडलेला मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। आणि सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मी या तालुक्यामध्ये माझ्या गावच्या सरपंच पद असेल, चेअरमन पद असेल, जिल्हा परिषदचं सदस्य पद असेल, जिल्हा नियोजन समितीचं सदस्य असेल, मार्केट कमिटीचा संचालक असेल, अशा वेगवेगळ्या पद ज्यावेळेस मला गावापासून तर जिल्ह्यापर्यंत मिळाली त्या सर्व पदाचा उपयोग ताई मी माझ्या गावासहित भागासहित तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये केला। तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये पोहोचलो। कुटुंबाची पर्वा न करता, व्यवसायाची पर्वा न करता, काय उत्पन्न येईल किंवा नाही याची पर्वा न करता केवळ समाजामध्ये जात राहिलो, समाजाचा होत राहिलो, समाजाची ओळख निर्माण केली, समाजातील प्रत्येकाचे छोटे मोठे प्रश्न ऐकून घेतले आणि पदाच्या माध्यमातून जी कामं जमली ती आजपर्यंत 24 वर्ष सातत्याने करण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे। हे सर्व करत असताना माझ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपकार आहेत, स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचे उपकार आहेत। त्यांनी ज्यावेळेस मला पक्षाच्या माध्यमातून संधी दिली त्यावेळेस मी 3 पद एका वर्षात मला मिळाली। परंतु विद्यमान जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे मी 9 वर्ष होतो, परंतु त्यांनी मला या ठिकाणी निवडणुकीला इच्छा व्यक्त केली की बाबाजी काळे तुमचे हे काम नाही, तुमची ऐपत नाही, असं करता करता माझ्यावर विश्वास ठेवला नाही। 2012 साली मी अपक्ष म्हणून पंचायत समिती लढलो, परंतु त्यावेळेस मला एक खात्री आली की माझा गाव माझा भाग हा माझ्या पाठीमागे आहे आणि त्यामुळं त्या ताकदीच्या जोरावर मी काम करत राहिलो आणि पुन्हा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून मला पद मिळाली। मला अभिमान आहे की मी जरी काम केलं असलं किंवा करत आहे तर समाजासाठीच करत आहे। परंतु एवढ्या सर्व पदावर गेल्याच्या नंतर एकच पद फक्त या ठिकाणी बाकी आहे आणि ते म्हणजे विधानसभेच्या विधिमंडळात जाणं आणि ते सुद्धा परमेश्वराच्या कृपेने तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी या 16-17 जणांनी आणि महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास टाकला। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय आपले शिवसेना नेते, आपले शिवसेना प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री ज्यांनी खऱ्या अर्थाने कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील जनता वाचवली ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, राहुलजी गांधी साहेब असतील, यांच्या विचाराने महाविकास आघाडी घडलेली आहे आणि महाविकास आघाडी घडलेली असताना माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या 24 वर्षाच्या
केलेल्या कारकिर्दीच्या विश्वासावर तुम्ही सुद्धा मायबाप जनतेने माझ्याशी विश्वास निर्माण केला। मी तुमचा आणि तुम्ही माझे या नात्याच्या जोरावर मी या ठिकाणी उभा आहे। कदाचित मला या ठिकाणी 24 वर्षाच्या कालावधीमध्ये माणसं जमवण्या व्यतिरिक्त काही जमलं नसेल, परंतु 24 वर्षामध्ये तुमच्यासारखी जी जनतेची संपत्ती आहे ती माझ्या पाठीमागे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे आहे। परंतु समोरच्या उमेदवारावर मला 2-3 दिवस म्हणतात टीका करू नका, मी टीका करणार नाही। परंतु मला एवढंच सांगायचंय की त्यांच्याबरोबर मायबाप जनता आता राहिलेली नाहीये। त्यांनी मागच्या वेळेस या तालुक्याला मायबाप जनतेला शब्द दिला होता की या ठिकाणी तालुक्यामध्ये अनेक तरुण उमेदवार या ठिकाणी विधानसभेसाठी इच्छुक आहेत, परंतु ही मला एकदा शेवटची संधी द्या। 2 हात जोडले, रडले, पाया पडले आणि सहानुभूतीच्या जोरावर 2019 साली माशे आमदार झाले। त्यानंतरच्या प्रत्येक भाषणात ते म्हणतात की मी शब्दाला पक्का आहे। आपले भगवान शेठ पोखरकर यांनी त्यांची खिल्ली विडवली, जर तुम्ही शब्दाला जर पक्के असाल तर तुम्ही शब्द दिला होता तालुक्याला की मी माझी शेवटची निवडणूक आहे। अरे किती लालच, आमदार झाले तरी गावच्या सोसायटीला उभे राहिले, आमदार झाले तरी तालुक्याच्या मार्केट कमिटीला उभे राहिले, पण मार्केट कमिटीमध्ये सुद्धा तालुक्यातील मतदारांनी त्यांना जागा दाखवली। या ठिकाणी विजू शेठ शिंदे सारखी माणसं आहेत, सायजी शेठ सारखी माणसं आहेत, अनुराग जैत सारखी माणसं आहेत, अनेक संचालक या ठिकाणी आहेत। अरे तुम्ही विद्यमान 15 वर्षाचे आमदार असताना सुद्धा तुम्हाला 524 मतं आणि विजूभाऊ आणि आपले अनुराग सारखे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला 900 मतं। अरे त्याच वेळेस तालुक्यातील जनतेने तुम्हाला दाखवून दिलं होतं की तुम्ही आता घरी जा, परंतु या माश्यांचा 2 नंबरचा धंदा आपल्या पदाच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे। 5-5 हजार कोटीचा विकास सांगतात आणि आपण सर्वजण वेगवेगळ्या गावावरून आलेला आहात। आपल्याला प्रत्येकाला यायला वेळ लागला असेल का, तर रस्त्याला आजही खड्डे आहेत, रस्ते झालेले नाही आहेत। अतुल भाऊंनी सांगितलेल्या शहराच्या समस्या अजून तशाच आहेत आणि मग हे सर्व न करता फक्त विकास कागदावर दाखवून आपल्या बगल बच्चांकडून टक्केवारीच्या जीवावर तुम्ही या ठिकाणी या तालुक्यामध्ये माया जमवली। मार्केट कमिटीमध्ये ताई आम्ही 3.5 कोटीचा भ्रष्टाचार काढला। 3.5 कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये व्हेंटिलेटर खरेदी केले, 5 लाख रुपयाचे व्हेंटिलेटर 20 लाख रुपये मार्केट कमिटीमधून शेतकऱ्यांचे काढले आणि त्यापैकी बराचसा पैसा कुणाच्या घरी गेला ते समजून घ्या आणि त्याच माध्यमातून त्या मार्केट कमिटीच्या पैशाच्या जीवावर लोक म्हणतात, मी म्हणत नाही, की यांनी आलिशान वास्तू बांधली। त्या ठिकाणी कंपन्यांच्या माध्यमातून ताई यांनी तालुक्यामध्ये आजही अनेक युवक बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या दिल्या नाहीत, कुणाला परमनंट केलं नाही। त्या पक्षी यांनी स्वतःच्या कंपन्या काढल्या आणि स्वतःच्या कंपन्या काढून इतर जे कंपनीवाले आहेत, उद्योगपती आहेत, त्यांना त्रास देऊन खालकर नावाचं एक व्यक्तिमत्व आहे ताई, फक्त कंपन्याकडून पैसा गोळा करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तो माणूस खंडणी गोळा करण्यासाठी ठेवला। भंगार यांचंच, ठेकेदारी यांचीच, नवीन 5वा टप्पा चाललाय तिथं लेवलिंग पण कॉन्ट्रॅक्ट यांचंच, SEZ मध्ये कामं चालली यांच्याच पुतण्याची। त्याच माध्यमातून पुनर्वसनाचे प्रश्न ताई या तालुक्यामध्ये खूप मोठे आहेत। शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादानं 3 धरणं झाली, चाचकमान धरण झालं, भामहासखेड धरण झालं, कलमुडी धरण झालं। पुनर्वसनाचा प्रश्न यांना मार्गी लावता आला नाही। स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांनी 5 वर्षाच्या कालावधीत बहुतांशी प्रश्न मार्गी लावले, परंतु येत्या 5 वर्षात त्यांनी काहीच काम केलं नाही। परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये ताई यांनी पुनर्वसनाचे प्लॉट एजंटामार्फत या ठिकाणी मोठ्या किमतीनं उद्योगपतींना विकले आणि त्याच्यातून पैसा जमा केला आणि अशा पद्धतीनं 2 नंबरचा पैसा या माश्याकडे खूप वाढलेला आहे।
आणि 2 नंबरच्या पैसा यांना बसवून देत नाही. त्यामुळं तालुक्याला दिलेलं वचन मी परत थांबणार नाही ते त्यांनी मोडलं आणि 2 नंबरच्या पैशाच्या जीवावर आज हे महाशय या निवडणुकीमध्ये उभे आहेत. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की मला उमेदवारी मिळाल्याच्या नंतर मी ते पद मिळाल्यानंतर काय करणार आहे मी शेवटच्या टप्प्यात सांगतो. परंतु या पैशाच्या जीवावर ताई यांनी समोरच्या उमेदवारावर टीका करायला सुरुवात केली की समोरचा उमेदवार माझ्या ताकदीचा नाही, माझ्या हिशोबात बसत नाही, त्याच्याकडे पैसे नाही आहेत. अरे तुझ्याकडे पैसे आहेत म्हणून पैशाच्या मस्तीवर तू धनशक्तीवर जर उभा राहत असेल तरी तालुक्यातील जनशक्ती माझ्याबरोबर आहे. आणि कालच सुधीर भाऊंनी सांगितलं की बाबा शेठ घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहेत. या निवडणुकीमध्ये धुराळा करून टाकू आपण. धुराळा केल्याच्या नंतर या माणसाला रडत घरी पाठवू. असे सगळी व्यासपीठावरील बलाढ्य मंडळी, माझी मायबाप जनता माझ्याबरोबर आहे. पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण काहीतरी सहकार्य करतोय आणि मी सुद्धा काही कमी पडणार नाही. निवडणूक लढवायची म्हणून माझी सुद्धा स्वतःची तयारी काही ना काहीतरी असेल. परंतु या सर्व गोष्टी पाहिल्याच्या नंतर 3 दिवसात आपल्या प्रचार यंत्रणेमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून ताई यांच्या पायाखालची वाळू सरली. यांच्या भूमिपूजनाला मागच्या महिन्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी लोक आले नाही, कारण लोकांना माहीत होतं की तिजोरीमध्ये खडखडाट असताना एवढ्या कोटीची कामं आली कशी. यापूर्वी यांना जमली नाही का कोटीची कामं करायची. परंतु एक लक्षात आलं की निवडणूक लढवायची आपल्याकडे भांडवल नाही. त्यामुळं कोटीची कामं आमिष दाखवून कोटीचे बोर्ड ताई यांनी लावले. कोणत्याही कामाची वर्क ऑर्डर नाही, टेंडर नाही, परंतु अधिकाऱ्यांना हाताशी धरून आचारसंहितेचा भंग केला म्हणून कुणीही प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही ताई. आणि समाजाला त्या ठिकाणी बोर्ड लावून सांगितलं की समजा एखाद्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये ताई 50 कोटीचं काम जर असेल तर 50 कोटीच्या कामाला कमीत कमी 50 लोक तर हजर पाहिजे. यांच्या भूमिपूजनाला त्यांच्या व्हिडिओ परत ओपन करून बघा. 50 कोटीच्या कामाला 15 ते 20 माणसं धरून आणलेली असायची. कुणाचीच इच्छा त्यांच्या भूमिपूजनाला जायची नव्हती. आत्ता सुद्धा प्रचार यंत्रणेमध्ये बघा, त्यांच्या व्यासपीठावर बघा किती लोक आहेत. आपल्या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने जागाच लोकांना बसायला पुरली नाही. स्टेजला तर पुरणारच नाही. अनेक पदाधिकारी इकडे उभे आहेत की जे उद्या ताकदीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचं नियोजन करणार आहेत. आणि मग एवढी मोठी ताकद ताई महाविकास आघाडीच्या माध्यमातून असताना समोरच्या उमेदवाराबरोबर प्रचाराला माणसं नाही आहेत. या महाशयांच्या बरोबर त्या ठिकाणी लोक जमत नाही आहेत. आणि मग त्यामुळं हे जर होत असेल तर यांनी सोशल मीडियाचा वापर ताई सुरू केलेला आहे. यांनी या ठिकाणी माझ्यावर कोणतीच टीका करायला वाव नाही, कारण मी यांच्यासारखा कुठं भ्रष्टाचार केला नाही ताई. मला मिळालेला पदाचा गैरवापर केला नाही. समाजाशी कायमस्वरूपी नाळ ठेवली आणि त्यामुळं समाजाचा मिळणारा प्रतिसाद महाविकास आघाडीला आणि उमेदवार या नात्यानं मला जो प्रतिसाद मिळतोय ताई, हा पाहून या माशांनी सोशल मीडियाचा उपयोग केला. मोठ्या बातम्या त्यांनी त्या ठिकाणी सुरू केल्या आणि ज्या गोष्टी घडतच नाही आहेत आमच्या व्यवहारासहित ताई या ठिकाणी यांनी सोशल मीडियाला द्यायला सुरुवात केली. मला त्यांना एवढंच सांगायचंय की स्वतः बाबाजी काळेची वाळूची उधारी तुमच्याकडे आहे. अरे ती पहिली द्या. डेनेच्या कॉलेजला आमच्या पोरांनी वाळू टाकली, तुमच्या खेडच्या कॉलेजला वाळू टाकली. अरे या माशांना या उधाऱ्या देता आल्या नाही. यांचं स्वतःचं घराच्या कामासंदर्भात लोकांच्या उधाऱ्या देता आल्या नाही. आणि मग मला माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर 15 वर्ष असणारा उमेदवार जर टीका करत असेल तर या ठिकाणी मला तर राग येणं साहजिक आहे, परंतु तालुक्यातील जनता हे मान्य करायला तयार नाही आहेत. आणि त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जरी प्रचार करत असले तरी या ठिकाणी मला मनाची खात्री आहे की मनापासून मी निस्वार्थीपणे काम केलेलं आहे. माझ्या पाठीमागे जनता आहे. मी कुठंच कमी पडणार नाही.
याची मला खात्री असताना मला शेवटचं वाक्य या ठिकाणी, शेवटच्या पॅरेग्राफ तुमच्या समोर या ठिकाणी सांगतो. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं दूरदृष्टी नसलेला नेता की ज्या माणसानं या पश्चिम भागामध्ये ज्यांच्या जीवावर धरणं झाली, ज्यांना पुनर्वसनामध्ये बाहेर जावं लागलं, ज्यांच्या जागा गेल्या, त्यांना बुडीत बंधारे यांची मागणी होती. स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी प्रशासकीय मान्यता, अतुलभाऊ देशमुख या ठिकाणी आहेत, अमिताई जिल्हा नियोजनमध्ये होतो, बापट साहेब त्या ठिकाणी पालकमंत्री होते. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी वरून प्रशासकीय मान्यता आणल्या 24 बंधारेच्या. दुर्दैवानं भाऊंना अपयश आलं. 2019 नंतर 24 पर्यंत हे 5,000 कोटीचा विकास केला म्हणतात. अरे मग ते 5,000 कोटीमधले फक्त तुम्हाला 1,000ही नाही, फक्त 100च कोटी रुपये लागत होते. 100 कोटीत इकडं दा आणि तिकडं दा. जर एवढे बुडीत बंधारे बांधले असते तर पश्चिम भागातील जनतेला मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात प्यायला पाणी मिळालं असतं, त्यांच्या शेतीला पाणी मिळालं असतं. आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांच्यावर सुद्धा आजपर्यंत अन्याय केला. आदिवासी भागामध्ये आत्ता अतुल भाऊंनी 2 रस्त्याचा उल्लेख केला, बोरगिरी भीमाशंकर आणि उरण पनवेल. या 2ही रस्त्यांमध्ये या महाशयांनी लक्ष घातलं नाही. आणि मग आज अतुल भाऊ खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी मला संधी देतात. निवडून आल्याच्या नंतर अतुल भाऊ तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण हे 2ही रस्ते करण्यापाठीमागं पाठपुरावा करू आणि नक्की करू. या विद्यमान आमदारांना आदिवासी भागामध्ये अनेक रोजगार निर्माण करता आले असते, पर्यटन स्थळाच्या माध्यमातून अनेक सुविधा करता आल्या असत्या, पण त्या पण केल्या नाहीत. आणि सबसेल अपयशी झालेले हे आमदार, त्यांना ट्रॅफिकचा प्रश्न सोडवता आला नाही, खेड आळंदी चाकणचा प्रश्न सोडवता आला नाही, अनेक प्रश्न सोडवता आले नाही. आणि म्हणून या निष्क्रिय आमदाराला घरी पाठवण्यासाठी तालुक्यातील जनतेला परिवर्तन हवंय. आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही मताच्या रूपाने आशीर्वाद देणार आहात याची मला खात्री आहे. परंतु तुम्ही जे मला मशाल चिन्हावर समोरचं बटन दाबून ज्यावेळेस आशीर्वाद देणार आहात, त्यावेळेस त्या आशीर्वादाचा उपयोग मी तुमचा कुणाचाही अवमान होऊ देणार नाही. मी या ठिकाणी तालुक्यामध्ये जी उर्वरित कामं आहेत, आजही उपजिल्हा रुग्णालय चाकणला झालं, मंजूर झालं, परंतु ते मंजूर कुणी केलं? आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि या ठिकाणी आपले कड साहेब आहेत, यांनी या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला. या ठिकाणी त्याची आपल्या DPDCच्या प्रोसिडिंगमधली प्रत आहे. 17/1/2013 ते 9/6/2014 या ठिकाणी या महाशयांनी पुढं लिहिलंय, का काम झालं नाही तर लोकप्रतिनिधींनी मागणी केली नाही म्हणून. आणि नंतर खाली लिहिले, सदर प्रस्ताव कोणत्या नियमानुसार झाला, कोणी केला? आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी 1/6/2020 व निलेश शंकरराव कड पाटील सदस्य राष्ट्रीय युवा काँग्रेस जिल्हा पुणे यांच्या मागणीवरून ते झालं. आणि यांच्या जाहीरनाम्यामध्ये आज यांनी लिहिलंय की उपजिल्हा रुग्णालयाचं काम मी करतोय. अरे जी कामं तुम्ही केलीच नाही ती खोटी कशाला तुमच्या याच्यात लिहितात? खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असेल, शिक्षणाच्या मोठ्या संस्था असतील, शासकीय माध्यमातून कॉलेज असतील, आणि ज्या सुविधा ट्रॅफिकच्या असतील किंवा उद्योगनगरीमध्ये युवकांना नोकऱ्या असतील, महिलांसाठी स्वयंरोजगार असेल, अशा सर्व गोष्टी करताना खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या पश्चिम भागामध्ये वारकरी मंडळी आहात. संस्कारच्यामुळं आपली ही पिढी घडली तर तीच आपली प्रॉपर्टी आहे. त्या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये वाडा भागात आणि पलीकडे पाईड भागात 2 मोठी वारकरी भवन या ठिकाणी मी भविष्य काळात या ठिकाणी बांधण्याचा संकल्प आहे. अशा पद्धतीनं एक चांगलं काम करून, एक चांगलं तुम्ही दिलेलं मला दिलेल्या पदाची संधी पुढच्या 5 वर्षामध्ये सर्वांना बरोबर घेऊन, या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचा विश्वास बरोबर घेऊन तुमच्या विश्वासाला तडा न जाता मी काम करेल. आणि हे काम करताना शेवटची विनंती सांगतो, विद्यमान आमदार हे लोकांना या ठिकाणी पाया पडायला लावतात.
वयस्कर माणूस आहे का नाही हे बघत नाही, त्यांच्या घरी 10-10 वेळा त्या ठिकाणी त्यांच्या घरी जावं लागतं आणि मग त्यांच्या घराला 3 दरवाजे आहेत. पहिला गेट त्यांच्या वाड्याचं सिक्युरिटी विचारतो, दुसऱ्या गेटवर त्यांचा कार्यकर्ता विचारतो, तिसऱ्या गेटवर त्यांच्या सौभाग्यवती विचारतात आणि मग माडीवर जायचं, त्यांच्या पाया पडायचं, काम सांगायचं. मी आज या तालुक्याला जाहीरपणे सांगतो, मला तुम्ही संधी द्या, मी तुम्हाला माझ्या घरी यायला लावणार नाही. मला फोन करा, मी तुमच्या गावात येईल, तुमच्या पाया पडेल आणि तुमचं काम तुमच्या गावात येऊन करून देईल असा शब्द या ठिकाणी देतो. या भागाला ज्यांची नेतृत्व लाभलं ते स्वर्गीय बाळासाहेब शेटे यांचं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलं, त्यांचं स्मरण स्मृती आठवण करणं हे सुद्धा आज गरजेचं आहे. आणि या सर्व माध्यमातून माझे विचार या ठिकाणी मांडत असताना खऱ्या अर्थानं येत्या 20 तारखेला या ठिकाणी आपलं चिन्ह आहे मशाल, मशीनवरचा क्रमांक आहे 3 नंबरच्या समोर मशाल चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन करून एका नवीन चेहऱ्याला संधी द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.